I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आपल्यासोबत जी गाडी आहे ती ओलेक्ट्रा कंपनीची शिवाई ई बस. मस्त अशी गाडी आहे. बेड आगारला टोटल 4 गाड्या मिळालेल्या आहेत. 2 पुण्यासाठी धावतात, 2 बेडसाठी धावतात. एक सकाळचा शेड्यूल आणि संध्याकाळचा शेड्यूल. सकाळी जो शेड्यूल आहे तो बरोबर 11 वाजताचा शेड्यूल आहे. संध्याकाळचा शेड्यूल आहे 11च्या दरम्यान असं काहीतरी शेड्यूल आहे. गाडी फुल रिझर्वेशन आहे. या गाडीमध्ये बघणार आहे की प्रवाशांसाठी काय काय सुविधा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या गाडीमध्ये काय फीचर आहे. सगळ्यात पहिला आपण जो बोलणार आहे ते गाडीची फ्रंट लुक पाहू शकता. इथे गाडीची फ्रंट लुक अशा प्रकारे गाडीची फ्रंट लुक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक ब्रँडिंग दिलेली आहे. इलेक्ट्रॉनिक रोड बोर्ड पण दिलेला आहे. त्याच्या खाली आपला रेग्युलर रोड बोर्ड आणि रोड बोर्ड पाहू शकता तुम्ही. बेड, पाथर्डी, नगर आणि पुणे असा आपल्या गाडीचा मार्ग आहे. मर्यादित थांबे गाडी घेणार आहे. ऑपोजिट डायरेक्शन वायपर आणि 2 मिरर दिलेले आहे. शिवाई ई ची ब्रँडिंग, ओलेक्ट्रा कंपनीचा लोगो, मेल आणि एक मस्तपैकी अशी नंबर प्लेट इथे दिलेली आहे. MH23 AU 6385 असा आपल्या गाडीचा नंबर आहे. दोन्ही साईडला प्रोजेक्टर हेडलॅम्प आहे. त्याच्यामध्ये फॉग लॅम्प, इंडिकेटर. त्याच्या खाली पाहू शकता एक रिफ्लेक्टर दिलेला आहे मस्तपैकी असा. तर ही झाली समोरची बाजू. आता आपण बघणार आहे बसच्या एंट्रीची बाजू. मस्तपैकी एक डोर आहे. MSRTC चा एक लोगो, रिफ्लेक्टर दिलेला आहे नाईट विजन साठी. आणि दुसरा म्हणजे शिवाई ई ची ब्रँडिंग आहे. लगेच स्टोरेज, टायर, राखीव टायर. म्हणजे इथं काही तसं ऑप्शन दिले नाहीत, पण आपण बरेच प्रवास केलेले आहेत, बरेच गाड्या बघितलेले आहेत. ते सगळ्या गाड्यांमध्ये हे कॉमन आहे. 100% इलेक्ट्रिक, 0 कार्बन उत्सर्जन. पाठीमागे मला वाटतं इंजन आहे. गाडीच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर, एक कॅमेरा दिलेला आहे. शिवाईची ब्रँडिंग, LED रोड बोर्ड, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बॅजिंग, MSRTC चा लोगो, इंडिकेटर. सगळ्यात खाली जो पॉईंट दिलेला आहे या ठिकाणी तो सेन्सर आहे, जेणेकरून गाडी वगैरे पाठीमागे असतील तर डिटेक्ट होते लवकर. MSRTC ची वेबसाईट आणि टोल क्रमांक. आता टोल क्रमांक लागतो का नाही माहित नाही, पण तुम्ही ट्राय करून बघा एकदा. आता आपण ड्रायव्हर एंट्रीच्या बाजूला आलेलो आहे. तर पाहू शकता असा काही लुक आहे ड्रायव्हर एंट्रीचा मस्त पाहिजे. आणि इथं पण दिलेलं आहे 100% इलेक्ट्रिक, 0 कार्बन उत्सर्जन. या ठिकाणी एक्झिट मार्ग डोर दिलेला आहे. शिवाईची ब्रँडिंग. प्रत्येक गाड्यांमध्ये तुम्हाला डिटेलिंग दिसेल, पण इथे डिटेल दिलेले नाही. बेड बस स्टँडला एवढी भयानक गर्दी आहे. एनी टाइम कधी आलात तुम्ही तर तुम्हाला अशीच गर्दी बेड बस स्टँडवर पाहायला मिळणार आहे. बेड चार्जिंग स्टेशनला आपण आलो आहोत या ठिकाणी. आणि या ठिकाणी पूर्ण परमिशन घेतलेली आहे. हे आहे बेड मधलं इलेक्ट्रिक बसचं चार्जिंग स्टेशन. आणि या ठिकाणी पाहू शकता बसेस किती आहेत. नव्या रूपात आलेली शिवाई इलेक्ट्रिक बस. या बसची जी रंगसंगती आहे ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन. या बसची तुम्हाला बाहेरची बाजू सांगितलेली. आता तुम्हाला सांगणार आहे बसची आतील बाजू. आधी आपण भेटूया डेपो मॅनेजर साहेबांसोबत. आपण भेटूया. नमस्कार मंडळी, मी स्वप्नील आमदारे, MSRTC EV ला बस मॅनेजर आहे, डेपो मॅनेजर आहे बीड बस डेपोला. आपण या बस बद्दल सांगायला गेलं तर ही फुल्ली बॅटरी ऑपरेटेड BOV टाईप व्हेकल आहे. यामध्ये ह्या सगळे ऑटोमेटेड सिस्टम आहे. हाईट ऍडजस्टमेंट, PIS सिस्टम, GPS सिस्टम, सगळे इनबिल्ट सिस्टम्स आहे यात. PIS सिस्टमचं सांगायला गेलं, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे डिजिटल सायनिंग बोर्ड, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टम, सगळे स्पीकर्स इनबिल्ड आहे, जेणेकरून पॅसेंजरला प्रत्येक स्टॉपची माहिती होईल. PIS सिस्टम मध्ये इनबिल्ट कॅमेराज नंबर ऑफ 3 आहे. एक फ्रंटला आहे, एक रिअरला आहे आणि एक रिअर व्ह्यू आहे, म्हणजे बॅक साईडचं बघायला. फुल्ली सेन्सर बेस्ड व्हेकल आहे. यामध्ये सेन्सर्स सगळ्या टाइप्सचे आहे, म्हणजे एखादी डिक्की ओपन राहते, बस ऑपरेट होत नाही, म्हणजे बस समोर वाढतच नाही. तर आपल्याला ह्या बस बद्दल सांगायला गेलं तर ही 2x2 पॅसेंजर सीट्स आहे. यामध्ये सगळ्यांना सेपरेट चार्जर्स, वॉटर बॉटल होल्डर, पेपर होल्डर सगळ्यांना सेपरेट दिलेले आहेत. पर पॅसेंजर लगेज स्पेस आहे. आणि मोठ्या बॅगसाठी आपल्याला खाली डिक्की आहे. त्यात 45 नंबर्स ऑफ पॅसेंजर सीट्स आहे. याला सगळ्यांना कर्टन्स अवेलेबल केलेले आहेत, जेणेकरून पॅसेंजरला उन्हाचा, या AC मुळे उन्हाचा वगैरे त्रास होऊ नये म्हणून ग्लास हॅमर्स जे दिलेले आहेत ते इन केस ऑफ इमर्जन्सी आपण वापरू शकतो. सेपरेट लाईट्स आहे, जेणेकरून पॅसेंजरला नाईट ट्रॅव्हलिंग मध्ये विजनचा त्रास नाही होणार. सगळ्या फॅसिलिटीज आपण या गाडीमध्ये अवेलेबल करून दिलेल्या. आपल्याला आता बसचं बूट स्पेसचं दाखवायचं आहे. या बूट स्पेस अवेलेबल केलेली आहेत आपण इथे. बूट स्पेस फुल्ली बॅग्स, लगेज ठेवायसाठी आपण पॅसेंजरला केलेली आहे, जेणेकरून पॅसेंजरला स्पेस अवेलेबल असो त्यांच्या लगेजसाठी. एन्व्हायरमेंटमध्ये 0 कार्बन एमिशनमध्ये सगळे फुल्ली ऑटोमेटेड आणि
कम्फर्टेबल ट्रॅव्हल त्यांचं झालं पाहिजे, त्यामुळे आपण ही EV बसेस ऑपरेट करतोय. ह्या बसचं सगळ्यात महत्त्वाचं बोलायला गेलं तर ह्या बसची रेंज आहे नियर अबाउट 300 किलोमीटर्स. जे आपण आता सध्या बेड ते पुणे ऑपरेट करतोय ते नियर अबाउट 255-260 किलोमीटर्स ऑपरेट करतोय आपण. सगळ्यात मेन मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे या बसमध्ये प्रवासांसाठी असणारी सवलत. सदरील गाडीसाठी आत्ता प्रायोगिक तत्वावर 13 रुपये 20 पैसे हा प्रति टप्पा दर ठरलेला आहे. याच्यामध्ये महिला सन्मान योजना लागू आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, त्याच्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक आहे. या 3 सवलती या सदरील गाडीत आहेत. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत तो एक पास या गाडीला लागू आहे. इतक्या सवलती सध्या महामंडळामार्फत दिल्या जातात सदरील गाडी. तर आतापर्यंत चांगली माहिती सरांनी दिलेली आहे, दाखवलेली आहे. आता जी आपण माहिती बघणार आहे ते म्हणजे केबिनमध्ये काय काय फंक्शन आहेत, काय काय फीचर आहेत. माझं नाव रोहित श्रीमंत जावदे. मी MSRTCला ड्रायव्हर ट्रेनर म्हणून काम करत आहे. तर आपल्याला गाडीबद्दल माहिती जाणून घ्यायची म्हणजे असं आहे, गाडी पूर्णपणे 100% इलेक्ट्रिक आहे, प्रदूषण मुक्त. तर गाडीमध्ये बघायचं झालं तर गाडी पूर्णपणे वातानुकूलित आहे. गाडीला AC आहे, गाडीला गिअर वगैरे नाही आणि क्लच पण नाहीये. फक्त एक्सलेटर आणि ब्रेक हे दोनच सिस्टम आहेत गाडीला. D मोड मध्ये जर गाडी बटन टाकलं तर गाडी समोर चालते. N म्हणजे न्यूट्रल आहे आणि R म्हणजे रिव्हर्स आहे. हे जे बटन आहे ते हाईट ऍडजस्टमेंट साठी दिलेले आहे. हे हाईट जर उचलली तर गाडी पूर्णपणे वरती उचलते आणि लो केली तर पूर्णपणे गाडी खाली होते, डाऊन होते. त्यानंतर हे हीटर दिलेले आहे समोरच्या काचासाठी. जर पावसाळ्यात आतून जर पाणी वगैरे आलं तर त्याला हीटर दिलेलं आहे. धुकं वगैरे काचेवर साठले एखाद्या वेळेस कसा गाडी साफ करावं लागते बाहेर. त्याचा बेनिफिट असा आहे की गाडी हिट करून ह्या फॉग घालवता येतो आपल्याला. ओके. त्यानंतर इमर्जन्सी स्टॉप साठी बटन दिलेलं आहे. त्याच्यानंतर 4 इंडिकेटर दिलेलं आहे इकडे. त्यानंतर इमर्जन्सी अलाराम पण दिलेला आहे प्रवाशांना अलर्ट करण्यासाठी. त्यानंतर चार्जिंग पॉइंट पण आहे आपल्याकडे आणि हे हेडलाईटचे बटन आहेत आणि हे 24 व्होल्टेजचं कटआउटचं बटन आहे म्हणजे ऑन ऑफचं मेन शूज. स्टेअरिंगच्या बरोबर मध्ये एक सिम्बॉल दिलेला आहे, तो कंपनीचा सिम्बॉल आहे ओलेक्ट्रा ग्रीनटस लिमिटेडचा. त्यानंतर स्टेअरिंग मध्ये दोन्ही साईडला हॉर्न दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघूया डॅशबोर्ड मध्ये. त्यानंतर आपल्याला समोरच गाडीमध्ये चार्जिंग किती टक्के शिल्लक आहे तर गाडीची स्पीड दाखवते, गाडी कितीच्या स्पीडने चालते. तर त्यानंतर इकडे RPM मीटर दाखवते. इथे समोर बॅटरी पण दाखवते, गाडीमध्ये किती पर्सेंटेज शिल्लक आहे, किती 82% शिल्लक आहे गाडीमध्ये. ओके. आता चार्जिंग करायची काय गरज आहे? आता चार्जिंग करायची काय आवश्यकता नाही. तर गाडीमध्ये आपल्याला अजून फर्स्ट एड बॉक्स पण दिलेला आहे, म्हणजे एखाद्या प्रवासाला दुखापत वगैरे झाली तर या बॉक्स मध्ये पूर्णपणे मेडिकल किट असते. त्यानंतर फायर बॉटल पण आहेत आपल्या गाडीमध्ये. टोटली 4 बॉटल आहेत, समोर एक आहे आणि आतमध्ये 3 आहेत. असे टोटली 4 फायर बॉटल आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही छोटीशी माहिती बेडकरांना मिळालेली किंवा बेड आगारला मिळालेली ही शिवाई बस. राखीव टायर मी आता चेक केलं तर राखीव टायर ह्या ठिकाणी नाही आहे. तर राखीव टायर इथे दिलेला नाही. तर राखीव टायर कुठे दिलेला आहे तुम्हाला सांगतो. तर राखीव टायर देण्याचं एक युनिक पेज दिलेलं आहे इथे. तर राखीव टायर पाहू शकतो कुठे, बसच्या बरोबर खाली आहे या ठिकाणी. ओल्डवाली ई शिवाई बस आणि न्यूवाली ई शिवाई बस याच्यामध्ये काहीसा डिफरन्स नाही. जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की बॉडी फक्त चेंज आहे, बाकी ओव्हरऑल बस सेम आहे. या बसमधील फीचर, प्रवाशांना दिलेली सेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं तिकीट दर, हेच मला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचे होते. ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे मस्तपैकी असा. तर या गाडीचा जो रुटीन आहे, बीडवरून सकाळी 11 वाजता ही गाडी सुटते आणि ही गाडी आहे ती रिझर्वेशन गाडी आहे. हीच गाडी पुण्यावरून रात्री 11 वाजता निघते बीडसाठी. तर असा काहीसा शेड्यूल आहे या गाडीचा. बीड ते पुणे या बससाठी आपल्याला फुल तिकीट पडणार आहे. ही शिवाय बससाठी टोटल 600 रुपये इकडे आपल्याला फुल तिकीट पडणार आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Through the highways till my shadow turns to sun rays, and on we'll go through the wastelands, through the highways.